नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कुशाल सोने आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। सगळ्यात महत्त्वाचं भाजीपाला पीक, टोमॅटो पीक, मिरची पीक आणि जे काही तुमचं फळवर्गीय पीक आहे याच्यात आपण मार्गदर्शन करत असतो। आणि टोमॅटो पिकावर जास्त करून फोकस करून जे काही शेतकऱ्यांना उत्पन्न आहे ते काढून देतोय आपण। यासोबतच कांदा पिकाची जे रजिस्ट्रेशन प्लॉट आहे आणि जे काही व्हिडिओ आपण ते पण अपलोड करतोय। तुमचं कांदा पिकासाठी मार्गदर्शन लागत असेल तर तिथं देखील तुम्ही प्लॉट रजिस्टर करू शकता। सोबतच आता बघितलं आपण आलेलो आहे आता हस्ती धुमाळा, बरोबर हो, भाऊ? बरोबर. आपलं नाव काय? राहुल विष्णू जाधव, राहुल विष्णू जाधव. आपण राहणार हस्ते तुम्हाला हस्ती धुमाळा, तालुका तालुका वणी आणि दिंड. हा जिल्हा नाशिक, वणी दिंडोरी नाशिक। तर आलेलो असताना ह्या प्लॉटला आपण लागवडीपासून मार्गदर्शन करतोय। मार्गदर्शन करत असताना जर बघितलं आपण तर ह्या प्लॉटला फुटवे बघू शकता तुम्ही, काळुखी बघू शकता आणि सेटिंग बघू शकता। कशा प्रकारे झाली भाऊ ही तुमच्याच तोंडून सांगा शेतकऱ्याला आता। काळोखी एकदम व्यवस्थित चांगली आहे, फुटे चांगली झाली आहे, फुलकळी सेटिंग वगैरे एकदम व्यवस्थित हम्म. आहे, गॅरवा जो नाही आहे। हा बाकी याच आणि कमी खर्चात व्यवस्थित 100% 100 नियोजन आहे, बरोबर। आता जे काही पंजा निघतो, आता जो बघतो आपण, हा जो काही पंजा निघू राहिला, हा पंजा डायरेक्ट सेट होतोय, हो, पंजा पुढं पंजा काही सेट कूज होतीये। नाही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन करत असताना जो काही स्प्रे दिला, समजा मी तुम्हाला आज सांगितलं का आज हा स्प्रे मारा, तुम्ही मला मेसेज केला आज हा प्रॉब्लेम आलेला आहे, हा स्प्रे मी सांगितलं स्प्रे मारा। स्प्रे मारल्यानंतर किती तासात रिझल्ट मिळतो किंवा किती दिवसात रिझल्ट? एक एक दोन दिवसात लगेच रिझल्ट 100%। हो, एक समजा दोन डंपिंग होत असेल तर ते सोडल्यानंतर किती दिवसात? लगेच त्याचा लगेच दुसऱ्या रिझल्ट तिसऱ्या दिवशी। दिवशी लगेच सुरू होतो। सोबतच आपण जर बघितलं आता आता जो काही तुमचा हा 1 एकर प्लॉट आहे ना, हो, एक त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत, बरोबर? हो दुसऱ्या एकरचा प्लॉट त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत, तो स- 15-17 व्हरायटी, बरोबर? हो, आणि ही 21-74 21-74 सारखे आहे का बदल आहे? सेम आहे, काही अडचण नाही। समजा मी त्या टोकाला प्रयोग केला, तिथं मी तुम्हाला स्प्रे सांगितला, ह्या टोकापर्यंत 100% रिझल्ट आहे। रिझल्ट आहे, रिझल्ट आणि शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या प्लॉटचं नियोजन करत असताना, आता ह्या जर तुम्ही बघत असाल, हा किती फुटाचा आहे आहे। टोटल? 9 फूट 9 फुटाचा जो काही गादा आहे। आणि ह्या ज्या दोन्ही बेडमधलं अंतर 9 फूट आहे, 9 फुटामध्ये डबलची लागवड केलेली हो आहे झिगझॅग हो, पद्धतीने। झिगझॅग यामध्ये काय होतं की हवा पण खेळते राहते, उत्पन्न जास्त निघतं, प्लस तुमचं औषध मारायला डायरेक्ट ट्रॅक्टर चालतो, हो, ट्रॅक्टर बरोबर आहे? तर या पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं असेल तर साधारण 9 फुटाचा मध्ये बेड आहे। 9 फुटाच्या बेडमध्ये जे काही ट्रॅक्टर जाणार आहे, साधारण 6 फुटाचं तुमचं ट्रॅक्टरचं जागा हो सोडलेली आहे हो, आणि 4 फुटाचं बेड आहे। विदाऊट मल्चिंग प्लॉट आहे। अशा प्रकारे डेव्हलपमेंट आहे, काय वाटतं तुम्हाला? प्लॉट मस्त आहे, काय हम्म. अडचण नाही। असेच म्हणजे फुटवे वगैरे व्यवस्थित एकदम आहे। हो व्यवस्थित आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, जर योग्य नियोजन वाटलं ना तुम्हाला, आता जर बघितलं आपण इथं बघू शकता, सेटिंगसाठी तुम्हाला मी मागचा स्प्रे सांगितलेलाच आहे। हो साधारण तुम्ही ड्रिप ॲप्लिकेशन मधून मॅजिक पॉवर 1 किलो, सायमन 100 500 ग्राम आणि जे काही किटमधून तुम्ही फॉलो करत असाल, पंख 500 मिली H98 1 किलो, हे ॲप्लिकेशन देऊन 13-40-13 त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे 4 किलो तुम्हाला। ड्रिप ॲप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जो काही स्प्रे द्यायचा आहे, टोमॅटो स्पेशल 500 मिली, रोको 500 ग्राम आणि बोरान 250 ग्राम, रोको 250 ग्राम आणि बोरान 250 ग्राम असा स्प्रे द्यायचा आहे तुम्हाला। हा दिल्यानंतर जबरदस्त फळ सेटिंग, अशी जी काही तुमची फुलकळी निघणार आहे ही 100% फुल सेट होणार आहे। सोबतच आता जर बघितलं, काळुखी बघू शकता तुम्ही, खालच्या पानापासून ते वरच्या पानापर्यंत एकदम जबरदस्त काळुखी येते झाडाला। ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत एकसारखं दिसेल, सारखेच फुलकळी, सारखंच झाड, आपण म्हणतो ना जुळे भाऊ, तो प्रकार या प्लॉटमध्ये घडलेला आहे। आणि सगळ्याच प्लॉटमध्ये हाच प्रकार असतो, वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचा हा फायदा आहे। सोबतच जर बघितलं, फळ सेटिंग झाल्यानंतर जर तुमचं स्कॉर्चिंग जात असेल पावसामुळं, स्कॉर्चिंगसाठी तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन घ्यायचं आहे, ते ॲप्लिकेशन घेत असताना वरून कॅल्शियम साधारण 250 ग्राम चिलेटेड आणि बोरॉन 250 ग्रामचा स्प्रे घ्या। आणि ड्रिप ॲप्लिकेशनमधून करायचं असेल तर खालून कॅल्शियम चिलेटेड 500 ग्राम आणि बोरॉन 500 ग्रामचा स्प्रे घ्या। 100% पावसामुळं फळांचं स्कॉर्चिंग होत असेल, चिरत असतील तर ते स्टॉप होईल। आणि ही जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली, आता मुलाखतीत थोडंफार ते अडखळलेले, थोडं कॅमेराला ते घाबरले म्हणता येईल का? नाही नाही घाबरले तर नाही येते, पण बोलतानाच ते थोडं हो अडखळतात। तर अशा प्रकारे ही मुलाखत होती, जे त्यांच्या मनातल्या गोष्टी त्या तुम्हाला सांगितलेल्या आहे। योग्य वाटला, तुमचे जे काही टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवून आपला प्लॉट रजिस्टर करून घ्या, जेणेकरून प्लॉटवरील सगळ्या समस्यांचं समाधान होईल आणि A to Z इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे कमी खर्चात नियोजन होईल, बरोबर आहे? हो, कमी तर शेतकरी मित्रांनो, आवडल्यास आपलं जे काही चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढची येणारी नवीन अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल। सोबतच मार्केटचा अंदाज पण देत असतो आणि कांदा पिकाच्या जे काही मार्गदर्शन आहे ते देखील दिलं जातं। इतर फळ पिका, भाजीपाला पिकांचं मार्गदर्शन असतं। योग्य व्हिडिओ वाटला तर शेअर करा। धन्यवाद।